Welcome students in the fifth part of the lesson Natural Resources. In this video, we are going to learn about forest resources म्हणजे वनसंपत्तीचा आपण अभ्यास या व्हिडिओमध्ये करणार आहोत. Students, an extensive area of land covered by a variety of plants is called a forest. वनस्पतींच्या विविध जातींनी व्यापलेल्या सर्वसाधारण विस्तृत प्रदेशास आपण जंगल म्हणजेच फॉरेस्ट असे म्हणतो. अ फॉरेस्ट इज अ नॅचरल हॅबिटॅट ऑफ प्लांट्स, ॲनिमल्स अँड मायक्रोब्स. विविध वनस्पती, प्राणी व सूक्ष्मजीव यांचा नैसर्गिक अधिवास म्हणजेच जंगल होय. अबाउट 30% ऑफ द टोटल लँड ऑफ द वर्ल्ड इज कव्हर्ड बाय फॉरेस्ट्स. जगाच्या एकूण भूभागांपैकी सुमारे 30% भूभाग हा जंगलांनी व्यापलेला आहे. फॉरेस्ट्स परफॉर्म सर्टन स्पेसिफिक प्रोटेक्टिव्ह अँड प्रॉडक्टिव्ह फंक्शन्स. जंगलांची विशिष्ट अशी काही कार्य आहेत. त्यातील पहिला प्रकार म्हणजे प्रोटेक्टिव्ह म्हणजे संरक्षक कार्य आणि दुसरा प्रकार आहे प्रॉडक्टिव्ह म्हणजे उत्पादक कार्य. अशा प्रकारे या जंगलांची काही कार्य आहेत त्याचा अभ्यास आता आपण करणार आहोत. सो लेट्स लर्न फर्स्ट द प्रोटेक्टिव्ह मेजर्स ऑफ फॉरेस्ट. फर्स्ट, टू रिड्यूस द वेलॉसिटी ऑफ वॉटर फ्लोईंग ओव्हर द लँड म्हणजे भूपृष्ठावरून वाहणाऱ्या पाण्याचा वेग कमी करणे. टू प्रिव्हेंट सॉईल इरोजन. सॉईल इरोजन म्हणजे जमिनीची धूप किंवा मृदा धूप, या धुपेला प्रतिबंध करणे. टू हेल्प पर्कोलेशन ऑफ वॉटर इन टू द ग्राउंड म्हणजे जमिनीत पाणी मुरण्यास मदत करणे. टू कंट्रोल फ्लड्स पुरांवर नियंत्रण ठेवणे. टू रिड्यूस द रेट ऑफ इव्हॅपोरेशन म्हणजे बाष्पीभवनाचा वेग कमी करणे. टू प्रोटेक्ट वाईल्ड लाईफ वन्यजीवांचे संरक्षण करणे. टू मेंटेन द बॅलन्स ऑफ ॲटमॉस्फेरिक गॅसेस हवेतील विविध वायूंचे संतुलन राखणे. सो स्टुडंट्स, फॉरेस्ट्स हेल्प इम्प्रूव्ह अँड मेंटेन द क्वालिटी ऑफ द एन्व्हायरमेंट म्हणजे अशा रीतीने पर्यावरणाची गुणवत्ता सुधारण्यास व टिकवण्यास या जंगलांची मदत होते. सो दीज आर द प्रोटेक्टिव्ह मेजर्स ऑफ फॉरेस्ट. नाऊ स्टुडंट्स, लेट्स लर्न अबाउट द प्रॉडक्टिव्ह मेजर्स ऑफ फॉरेस्ट म्हणजे आता आपण जंगलांची उत्पादक कार्य कोणती त्याचा अभ्यास आपण करणार आहोत. फर्स्ट, यूज इट वूड. स्टुडंट्स, वी गेट स्ट्रॉंग अँड ड्युरेबल वूड ॲज ऑल्सो फायरवूड फ्रॉम सम ट्रीज म्हणजे काही झाडांपासून आपल्याला मजबूत, टिकाऊ तसेच जळाऊ लाकूड मिळते. फॉर एक्झाम्पल टीक, महोगनी, नीम, ॲकेशिया, सुबाभूळ. टीक ज्याला आपण साग असे म्हणतो, महोगनी म्हणजे शिसम, नीम कडुनिंब, ॲकेशिया म्हणजे बाभूळ आणि सुबाभूळ. अशा प्रकारे या वनस्पतींचे जे लाकूड आहे ते टिकाऊ, मजबूत असते. Wood is also used for making furniture, farming implements, and various other articles as well as in construction work. बघा, अशा या लाकडाचा उपयोग घरातील लाकडी सामान, शेतीची अवजारे, विविध वस्तू तयार करण्यासाठी तसेच बांधकामात केला जातो. फॉरेस्ट वेल्थ इन्क्लूड्स फायबर्स, पेपर, रबर, गम अँड ॲरोमॅटिक सबस्टन्सेस. बघा, या जंगल संपत्तीपासून आपल्याला फायबर्स म्हणजे धागे, रबर, पेपर, गम म्हणजे डिंक आणि ॲरोमॅटिक सबस्टन्सेस म्हणजेच सुगंधी द्रव्ये मिळतात. वी गेट फ्रॅग्रंट असेन्शियल ऑइल्स फ्रॉम लेमन ग्रास, व्हॅनिला, केवडा, खस अँड युकॅलिप्टस. बघा, लेमन ग्रास, व्हॅनिला, केवडा, खस, निलगिरी यापासून आपल्याला सुगंधी व अर्कयुक्त तेले तयार केली जातात. सुगंधी अर्कयुक्त तेले म्हणजेच फ्रॅग्रंट असेन्शियल ऑइल्स. सँडलवूड अँड ऑइल ऑफ युकॅलिप्टस आर यूज्ड फॉर मेकिंग सोप्स, कॉस्मेटिक्स अँड इसेन्स स्टिक्स. पहा, साबण, सौंदर्य प्रसाधने, अगरबत्ती इत्यादी बनवण्यासाठी बऱ्याच वेळेला चंदनाचे लाकूड, निलगिरीचे तेल वापरतात.
In addition, we get various fruits, bulbs and roots, honey, sealing wax, catechu, dyes, etc. from forest. पहा, याशिवाय आपल्याला विविध फळे, कंदमुळे, मध, लाख, कॅटेच्यू म्हणजे कात, डाईज म्हणजे रंग असे अनेक पदार्थ मिळतात. सो दीज आर द प्रॉडक्टिव्ह फंक्शन्स ऑफ द फॉरेस्ट. याचबरोबर या वनस्पतींचा मेडिसिनल प्लांट्स म्हणजेच औषधी वनस्पती म्हणून देखील उपयोग केला जातो. स्टुडंट्स, देर आर मेनी प्लांट्स अराउंड अस विच आर युजफुल फॉर अस in medicinal use. For example, adulsa. It is used for the treatment of cough and cold. खोकला आणि कफ दूर करण्यासाठी आपल्याला अडुळसा या वनस्पतीचा उपयोग होतो. बेल is used in the treatment of diarrhea. अतिसारावर इलाज करण्यासाठी बेल या वनस्पतीचा उपयोग होतो. नीम is used in the treatment of fever and cold. ताप, सर्दी यावर इलाज म्हणून कडुनिंब ही वनस्पती उपयोगी पडते. पेरिविंकल, इट इज यूज्ड फॉर द ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर. पेरिविंकल ज्याला आपण सदाफुली असे म्हणतो, या फुलाच्या अर्काचा कॅन्सरवर उपचार केला जातो. सिनेमन, इट इज यूज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ डायरिया, नॉशिया. अतिसार, मळमळ यावर इलाज म्हणून दालचिनी या वनस्पतीचा उपयोग होतो. सिंकोना, इट इज यूज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ मलेरिया. मलेरियावर औषध म्हणून सिंकोना या वनस्पतीचा उपयोग होत असतो. पहा मुलांनो, अशा प्रकारे आपल्या अवतीभोवती अशा अनेक औषधी वनस्पती म्हणजे मेडिसिनल प्लांट्स आहेत. याशिवाय अश्वगंधा, शतावरी, आमला, हिरडा, बेहडा, तुलसी, दीज आर ऑल्सो सम ऑफ द इम्पॉर्टंट मेडिसिनल प्लांट्स विच आर अराउंड अस. Now students, you also know the adverse effects of clearing of forests or cutting down the trees. जंगल तोडीचे काय दुष्परिणाम होतात मुलांनो, हे तुम्हाला चांगलेच माहीत असेल. सो लेट्स लर्न हाऊ टू कन्झर्व फॉरेस्ट, म्हणजे या जंगलांचे संवर्धन कसे करावे ते आता आपण पाहूया. यंग ट्रीज शुड नॉट बी कट. कमी वय असलेली झाडे तोडू नयेत. मेनी मोर ट्रीज दॅन आर कट डाऊन should be planted and looked after. जेवढी झाडे तोडली जात आहेत त्यापेक्षा जास्त झाडांची लागवड करावी व त्यांची काळजी घ्यावी. The stringent restrictions or laws, regulations regarding use of forest should be strictly followed. म्हणजे जंगल वापराबाबत असलेले जे कडक निर्बंध, कायदे, नियम यांचे पालन करावे. So we can conserve forest like this. So students, in this video, we learned about forest resources. Thank you.